महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भर कार्यक्रमात त्यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली। आमचे अधिकारी सर्वसामान्यांना वेठीस धरतात तेव्हा वाईट वाटतं। अधिकाऱ्यांची एक चुकीची सही कुटुंबाला उद्ध्वस्त करू शकते। सर्वसामान्यांच्या मनस्तापाबद्दल बोलताना बावनकुळेंनी यावेळी नाराजी व्यक्त केली। तुमच्या मालमत्तेची संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे असं बावनकुळे म्हणाले। जेव्हा कोणत्या डेप्युटी कलेक्टरची तक्रार येतं, तहसीलदारची तक्रार येतं आणि त्या ठिकाणी आमचे अधिकारी हे लोकांना वेठीस धरतात तेव्हा वाईट वाटतं। कारण सरकार चालवताना हा विचार केला पाहिजे की आपली तहसीलदारची, आपल्या डेप्युटी कलेक्टरची, आपल्या प्रांताची, आपल्या कलेक्टरची, आपल्या महसूल मंत्र्याची एक चुकीची सही झाली तर लोकांच्या जीवाचं रक्षण होऊ शकतं, लोकांच्या मालमत्तेचं रक्षण होऊ शकतं। तुमची एक चुकीची सही एखाद्या परिवाराला आत्महत्येकडे नेऊ शकतं। हे गृह खातं सांभाळतात, त्यांच्याकडे तुमच्या जीवाचं रक्षण करणे आहे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देवेंद्र फडणवीसजींनी तुमची मालमत्तेचं रक्षण करण्याकरता मला जबाबदारी दिली आहे। महसूल म्हणजे मालमत्ता आणि गृह म्हणजे तुमच्या जीवाचं रक्षण। त्यामुळे जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे, जनतेच्या जीवाचं रक्षण करणे ही सरकारची पहिली जबाबदारी आहे। ती जबाबदारी पार पाडतो आहे।